समाजाच्या आरोग्य व्यवस्थेचा खरा कणा कोण असेल तर उत्तर ठामबा आशा सेविका असेच द्यावं लागेल. गल्लीबोळातून वस्ती वस्तीतून फिरत लसीकरण, मातृ आरोग्य, कुटुंब नियोजन ते महामारीसारख्या संकटांपर्यंत ज्यांनी काम केलं त्याचे मोल आकड्यामध्ये मोजता येत नाही. या निःशब्द सेवेला एक भावनिक आणि सांस्कृतिक सलाम ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे. ठाणे महानगरपालिका आरोग्य विभाग आणि सामाजिक भान जपणारे डॉक्टर प्रसाद पाटील यांच्या पुढाकाराने आशा या चित्रपटाचा खास मोफत शो आयोजित करण्यात आला होता. विव्याना मॉल, सिनेवंडर मॉल आणि कोरम मॉल या ठिकाणी एकूण 600हून अधिक आशा सेविकांनी या चित्रपटाचा अनुभव घेतला. रोजच्या धावपळीत स्वतःसाठी वेळ काढणं ज्यांना शक्य होत नाही त्यांच्या मदतीसाठी हा अनुभव केवळ चित्रपट पाहण्यापुरता मर्यादित नव्हता, तर तो आत्मसन्मानाचा क्षण होता. आशा हा चित्रपटही केवळ करमणूक देत नाही, तर समाजातील दुर्लक्षित घटकांच्या संघर्षाची जाणीव करून आशा हा चित्रपट केवळ करमणूक देत नाही, तर समाजातील दुर्लक्षित घटकांच्या संघर्षाची जाणीव करून देतोय. त्यामुळे आशा सेविकांसाठी हा चित्रपट अधिक जवळचा ठरला. पडद्यावर दिसणारी कथा आणि प्रत्यक्ष आयुष्यातील त्यांचा संघर्ष यामधील साम्य अनेकांच्या डोळ्यामध्ये पाणी आणणारे होते. नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रसाद पाटील आहे. मी आरोग्य विभागाचा प्रमुख आहे सध्या. आमच्या ठाणे महानगरपालिकेमध्ये जवळपास 670 पेक्षा जास्त आशा सेविका आहेत. आणि हा जो आता एक आशा नावाचा मूवी आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांच्या जीवनावर आधारित किंवा त्यांनी मेहनत घेतली आहे, त्या कशा अहोरात्र काम करतात, ह्या सगळ्या गोष्टींवरती प्रकाश टाकणारा हा पिक्चर आहे. सो म्हणून आरोग्य विभागामार्फत हा एक इनिशिएटिव्ह घेण्यात आला होता की अशांना जी लोक आरोग्य विभागाचा खरंच मूलभूत पाया आहेत, अशांना कुठेतरी हा आनंद मिळायला हवा. त्यांच्या जीवनावरती जो पिक्चर आलेला आहे तो त्यांना एकत्रितपणे बघता यावा, म्हणून या सर्व 670 आशा वर्करसाठी आम्ही मूवी आयोजित केलेला आहे, मोफत शो आयोजित केलेला आहे. आणि तो प्रत्येक मॉलमध्ये जिथे जिथे लागलेला आहे. सो आज 12 वाजता असेल, त्याच्यानंतर 12:40चा शो असेल, त्याच्यानंतर कोरम मॉल असेल, सिनेवंडर असेल, या सगळ्या ठिकाणी या आशांना अकोमोडेट करून त्यांना तो मूवी आम्ही फ्री आणि एकत्रित दाखवायचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांना सुद्धा एक प्रकारचं मोटिवेशन मिळेल, त्यांना सुद्धा आनंदामध्ये सहभागी होता येईल आरोग्य विभागाच्या, आणि कुठेतरी आरोग्य विभागाचं काम अजून चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न आहे. आणि सगळ्या आशांनी त्याला खूप छान भरघोस प्रतिसाद दिला आहे. बस या व्यतिरिक्त अजून आमचं काही एक्सपेक्टेशन नव्हतं यामध्ये. सो छान एक उदंड प्रतिसाद त्यांच्याकडून बघायला मिळतो. खूप त्यांचे आमचं खूप मनापासून आभार आहे त्यांचं की त्यांना आमचं काहीतरी काळजी वाटल्यामुळं त्यांनी आमचं चित्रपट फ्री मध्ये ठेवलेली आहे. खूप धन्यवाद. खूप छान वाटलं आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने सरांचे खूप मनापासून आभार. आणि आम्ही जे काम करतो ते आता सगळेजण बघणार आहेत. कुणाकुणाला तर ह्याविषयी काही माहितीच नव्हतं आणि आम्हाला आमचा अभिमान आहे. आम्ही आशा वर्कर आहोत सगळे. आम्हाला खूप आनंद झालाय हा पिक्चर बघण्यासाठी. म्हणजे आमच्यावर आधारित असा पहिल्यांदाच आम्हाला अनुभवायला मिळतं. आणि रिंकू राजगुरू मॅडमचे खूप आभार की त्यांनी आमच्यावर आधारित हा पिक्चर बनवलाय आणि तो बघून आम्हाला खूपच आनंद झालाय. आणि महापालिकेला सुद्धा धन्यवाद की त्यांनी आम्हाला फ्रीमध्ये पिक्चर बघण्यास हे केलाय.